नमस्कार, मी अनुराधा अकोला रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मोमोज बनवणार आहे। तर मोमोज खाण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आता आपण पाहणार आहोत मोमोजसाठी लागणारे साहित्य। तर पहिल्यांदा आलू आणि गोबी हे खिसून घेतले। आलू आणि पत्तागोबी हे दोन्ही खिसून घेतले आणि हे पीठ मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स केलं। त्याच्यात 1 चमचा तेल टाकलं, मीठ। हे पीठ भिजवून मी अर्धा घंटा मुरू दिलं। त्याच्यानंतर चाट मसाला, टोमॅटो सॉस हे सर्व। आता याच्यामध्ये मी जे पत्तागोबी आणि आलू खिसून घेतला आहे हे याच्यात टाकलं। त्याच्यातलं पाणी पूर्णतः काढून टाकलं मी आलू आणि पत्तागोबीतलं। याच्यामध्ये जिरं, तिखट, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, टोमॅटो सॉस आणि चाट मसाला, थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं किंचित बेसन टाकलेलं आहे। आता हे मी मिक्स करणार आहे। हे मिक्स झालेलं आहे पूर्णपणे, पाहू शकता तुम्ही। आता मी मोमोजसाठी काय पुढचा स्टेप काय हे सांगते। हे मी मोमोजसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यावर चाळणी ठेवली। आता मोमोज जे तयार करीन ते वाफवण्यासाठी मी हे तयार केलेलं आहे। गॅस चालू करायचा आहे। इथे मोमोजसाठी पोळी लाटून घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकणार आहे मोमोजसाठी। आता मोमोज कसा करायचा, त्याला डिझाईनदार कसं बनवता येईल हे पाहू। हे अशा प्लेट्स तयार करायच्या जेणेकरून डिझाईनदार दिसेल असं, पाहू शकता। अशा प्रकारे डिझाईनदार मोमोज तयार होतात। आता हे अशा पद्धतीचं आपण तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचा मोमोज तयार झालेला आहे। अशा पद्धतीचा मोमोज आहे। तर अशा पद्धतीचे हे मोमोज तयार झालेले आहे। या पद्धतीचे मोमोज मी याला असा आकार दिलेला आहे। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये आकार देऊ शकता मोमोजला। तर मी हे मोमोज वाफवण्यासाठी ठेवणार आहे। जे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ते त्याच्यावर वाफवण्यासाठी ठेवणार आहे। पहा, अशा पद्धतीने करायचंय। तुम्ही आकार कोणत्याही प्रकारचा देऊ शकता। मी जसा दिला तसाच दिला पाहिजे असं नाही, तुम्ही आकार कोणताही देऊ शकता।
पहा हे वाफवण्यासाठी ठेवले. याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे. याच्यावर झाकण ठेवते. आता हे 10 मिनटं वाफवण्यासाठी ठेवणार आहे मी. 10 मिनटं वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. 10 मिनटानंतर आपण पाहू हे. आता हे मोमोज पाहणार आहे. याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. मोमोज तयार झालेले आहेत. आता हे मोमोज मी याच्यामध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये. हे सगळं मोमोज प्लेटमध्ये काढायचे. तुम्ही हे मोमोज ट्राय करा घरी ट्राय करा. खूप छान लागते. खाऊन पाहिल्याशिवाय काही चव समजणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे पदार्थ करून पाहायचे जे याच्यावर दिलेले आहेत. तर तुम्ही सर्व करून पहा, ट्राय करून पहा, घरी खाऊन पहा आणि मला हा व्हिडिओ पाहत जा. वेगवेगळे पदार्थ करून पाहत जा. करून पाहिल्याशिवाय काही समजणार नाही. पहा हे मोमोज तयार झालेले आहेत. या पद्धतीचे मोमोज तयार झाले. तुम्ही हे मोमोज वाफवूनही घेऊ शकता आणि तळून पण काढू शकता. हे मोमोज तयार झालेले आहेत. तुम्हाला जर आवडले करून पहा, खाऊन पहा. आवडले तर लाईक करा. धन्यवाद.